सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ अनुराधा भुस्कट, अध्यक्ष परतवाडा कार्यकारिणी, सावित्री शक्तिपीठाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुळधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींनो, आज मला हा व्हिडिओ बनवताना अत्यंत आनंद होत आहे, कारण दिनांक 20 मे 2024 रोजी अंजनगाव जवळील विहगाव येथे सावित्री शक्तिपीठाच्या शाखेची स्थापना झाली आणि गेल्या 1 महिन्यातील हे तिसरे गाव आहे जेथे शक्तिपीठाची स्थापना झाली। गेल्या महिन्यात सर्वप्रथम पथरोट, त्यानंतर येवदा आणि आता विहगाव अशा क्रमाने शक्तिपीठाच्या शाखांची स्थापना झाली आहे। सावित्री शक्तिपीठाने आता 6व्या वर्षात पदार्पण केले आहे। 5 वर्षांपूर्वी सन्माननीय अध्यक्ष कुळधरण सर यांनी लावलेल्या शक्तिपीठाचे जे इवलेसे रोपटे होते त्याचे आता मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होऊ पाहत आहे। त्याचीच प्रचिती आपणास आत्ताच आली आहे। गुरु शिष्यांची जयंती असलेल्या एप्रिल महिन्यामध्ये आपल्या शक्तिपीठाला 2 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयघोषाने करण्यात आली। सन्माननीय कुळधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ अपूर्वताई सोनार, राज्याध्यक्षा सावित्री शक्तिपीठ यांच्या प्रेरणेने सौ वर्षाताई भुयार, जिल्हाध्यक्षा अमरावती, सौ रुपालीताई दहेकर, उपाध्यक्षा अमरावती आणि सौ अनुराधा भुस्कट, अध्यक्ष परतवाडा यांच्या अथक प्रयत्नाने 3 गावांमध्ये सावित्री शक्तिपीठाची स्थापना करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आली। त्यानंतर परतवाडा येथून आलेल्या सावित्री शक्तिपीठाच्या राज्याध्यक्षा सौ अपूर्वताई सोनार, सौ वर्षाताई भुयार, जिल्हाध्यक्षा अमरावती, सौ रुपालीताई दहेकर, उपाध्यक्षा अमरावती यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर कार्यकारिणी घोषित करण्यात आली, ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून सुरेखा सत्यम पवार, उपाध्यक्ष प्रियंका नितीन गोरडे, सचिव शीतल सचिन पिसे, सहसचिव अस्मिता बोरोळे, संघटक रुपाली शिवम पवार, सरचिटणीस पूजा प्रफुल्ल हाडोळे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून जयश्री श्रीकांत पोटदुखे यांची नावे घोषित करण्यात आली। तर सदस्य म्हणून सौ छाया काळे, सौ प्रणाली पोटदुखे, सौ राणी पिसे, सौ उज्ज्वला पवार, सौ कांचन नवले, सौ प्रतीक्षा कुरळकर, सौ श्यामल गोरडे, सौ चैताली काळे, सौ वैशाली पवार, सौ ज्योत्स्ना टेमले, सौ संगीता धनोकार, सौ प्रीती कुरळकर, सौ प्रगती पोटदुखे, सौ कविता बाळे, सौ प्रीती डोंगरे, सौ रीना बोरोळे, सौ वृषाली पवार, सौ सुचिता गोरडे, सौ दीपाली पिसे, सौ रुपाली ढवळे व प्रगती भोरखडे यांची नावे घोषित करण्यात आली। नवनियुक्त कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा। विहगाव येथे शाखा स्थापन करण्यास येवदा शाखेच्या अध्यक्षा सौ शिल्पा निमकर यांनी विशेष सहकार्य केले। सौ अपूर्वताईंनी सावित्री शक्तिपीठ व संस्थापक अध्यक्ष कुळधरण सर यांची भूमिका विशद केली, तर रुपालीताई दहेकर यांनी सावित्रीच्या लेकींना मार्गदर्शन केले, तर वर्षाताई भुयार यांनी सावित्री शक्तिपीठाच्या वाटचालीविषयी सर्वांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संचालन सौ रुपाली पवार यांनी अतिशय उत्तमरित्या केले, तर आभार सौ कविता बाळे यांनी केले। अशा प्रकारे विहगाव येथील कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला। गावोगावी शक्तिपीठाच्या शाखांची स्थापना हे आपल्या सावित्री शक्तिपीठाचे यशच म्हणावे, कारण अत्यंत छोट्या छोट्या खेड्यातील महिलासुद्धा शक्तिपीठामध्ये सहभागी होऊन आपले योगदान देण्यास उत्सुक आहे। तर खरोखर शक्तिपीठाच्या ह्या कार्यास सर्व सदस्यास, संस्थापक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, राज्याध्यक्ष आणि सर्वांचे खरोखर मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा।